अंधेरी आणि खामगाव यांच्यामध्ये खामगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना खामगाव आणि बंदेरी यांच्या दरम्यान हा खेळलेला फलंदाजीसाठी खामगाववरून आलेले ते म्हणजे मारूफ आणि उमेद. स्ट्राइक मध्ये मारूफ आणि नॉन स्ट्राइक वर उमेद. आणि पंधेरी संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले ते म्हणजे मोहम्मद. 3 षटकांचा हा खेळला जाणारा सामना. पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकतील मोहम्मद. मारूफ यांना चेंडू टाकलेला आणि सरळ मारलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. पहिला चेंडू पहिला षटकार. धावा मात्र झपाट्याने वाढत आहेत. एक चेंडू 6 धावा. मोहम्मद चेंडू टाकतील. आपल्या संघातला दुसरा चेंडू मोहम्मद टाकतील मारूफ यांना. मोहम्मद चेंडू टाकत आहेत मारूफ यांना. चेंडू टाकलेला आहे सरळ मारलेला आहे मिडनच्या बाहेर. मला वाटतं हाही षटकार. सीमारेषेच्या सरळ बाहेर. 6 धावा. धावा मात्र झपाट्याने वाढत आहेत. धावा झालेल्या आहेत 12. 2 चेंडू 12 धावा. पहिल्या षटकातला 2 चेंडू झालेले आहेत आणि 12 धावा फलकावर लागलेले आहेत खामगाव या संघाकडून. एक सुरक फलंदाज मारूफ. पुन्हा एकदा मोहम्मद चेंडू टाकतील मारूफ यांना. आपल्या षटकातला तिसरा चेंडू टाकतील मारूफ आणि खरोखर एक चांगला चेंडू होता. थोडस क्षेत्ररक्षण खराब असल्यामुळे 4 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा लेग बाय 4 धावा. वाईट नाही. धाव संख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 16. मोहम्मद चेंडू टाकतील मारूफ यांना. चेंडू टाकलेला आहे आणि सरळ तटवलेला चेंडू मिडनच्या दिशेने. 1 धाव झालेली आहे आणि 1 धाव. झाले. 4 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत 17. एक सुरेख चेंडू. खरोखर चांगला चेंडू समोर तटून काढला आणि 1 धाव काढलेली आहे आणि 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 18. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतील मोहम्मद. मारूफ यांना. मोहम्मद चेंडू टाकतात मारूफ यांना. चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा चेंडू मारलेला तटवलेला चेंडू. यष्टीरक्षक आणि झेलबाद. फलंदाज झेलबाद. सुरेख झेल घेतलेला आहे तो म्हणजे नाही कोण घेतला झेल. कोण घेतला? माजिद यांनी.
सुंदर क्षेत्ररक्षण. खामगाव संघाचा एक फलंदाज बाद झालेला आहे. मारूप. धावसंख्या आहे 18. मारूप यांची वैयक्तिक धावसंख्या 13 धावा काढलेल्या आहेत. खामगाव संघाकडून दुसरा फलंदाज येतो म्हणजे विशाल. पंधेरी संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे माजिद बुरुणकर. उमेर माजिद आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकतील. उमेराना माजिद चेंडू टाकलेला आणि समोर तटून केल्याने फलंदाजांनी एक धाव काढलेली आहे. फलंदाज दुसरी धाव काढण्याची तयारी आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण. एक चांगला चेंडू होता परंतु समोर तटून काढल्यामुळे फलंदाज लांब क्षेत्ररक्षण थोडं लांब असल्या 2 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. धावून धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20. माजी चेंडू टाकतील उमेराना आणि चेंडू टाकलेला आहे. समोर तटून काढलेला चेंडू आणि झेलबाद. फलंदाज झेलबाद. एक सुरेख चेंडू होता आणि फलंदाजांनी मारण्याच्या बाद झालेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे इम्रान. धावसंख्या थांबलेली 20 धावा. दुसरं षटक चालू आहे. एक सुरेख गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे माजिद. दोन चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू माजिद टाकतील आणि चेंडूत मारलेला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. षटकार अशा तऱ्हेने धावसंख्या झपाट्याने वाढते ती म्हणजे 26. इम्रान यांनी पहिल्या चेंडूत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी तोडून काढला. माजी चेंडू टाकतील मारूप यांना. इम्रान यांना माजी चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव काढलेली आहे. दुसरा धाव खाण्यात मात्र थ्रो थोडा लांब असल्यामुळे आणि अशा तऱ्हेने धावबाद. फलंदाज धावबाद. फलंदाज धावबाद. एक रन मात्र पूर्ण झालेला आहे आणि दुसरा धाव काढताना फलंदाज धावबाद झालेला आहे. अशा तऱ्हेने खामगाव संघाचा तिसरा विकेट पडलेला आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे सन्मान. काय धावसंख्या झाली ती म्हणजे 27. चार चेंडू झालेले आहेत. दुसरा षटक चालू आहे आणि गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे माजिद बुरुणकर. दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू टाकतील माजिद आणि तो खेळतील इम्रान. सन्मान इम्रान. माजिद चेंडू टाकलेला आणि सरळ फटकवलेला चेंडू. चेंडू जात आहे सीमारेषेचा आणि या 4 धावा. सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलेला आणि सरळ 4 धावा. धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 31.
दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू माजीद. शेवटचा चेंडू टाकतील माजीद. चेंडू टाकलेला आणि सरळ मारलेला चेंडू. मला वाटतं हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावा. धाव संख्या मात्र झपाट्याने वाढते ती म्हणजे 37 37. खामगाव या संघाची धाव संख्या झालेली आहे 37 37. शेवटचा षटक घेऊन येत आहेत पंदिरी संघाकडून अल्तमश. संघाचा तिसरं षटक आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक. अल्तमश धावसंख्या 37. फलंदाजी करत आहेत ते म्हणजे इम्रान आणि सलमान. सलमान. अल्तमश चेंडू टाकतील सलमान यांना. अल्तमश चेंडू टाकलेला आहे आणि फटकवलेला चेंडू. एक धाव. नो. खराब चेंडू. फ्री हिट. 2 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 39 39. खराब चेंडू आणि त्यामुळे फ्री हिट. अल्तमश चेंडू टाकतील सलमान यांना आणि चेंडू मारलेला आहे. अल्तमश चेंडू खाली येतो परंतु झेल काय झालेले नाही. अशा तऱ्हेने फलंदाजाने 2 धावसंख्या धावून काढलेली. 41 धावसंख्या. उंच मारलेला होता चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र लांब असल्यामुळे झेल काही झाला नाही आणि फलंदाजाने धावून 2 धावसंख्या काढलेली. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 41. अल्तमश चेंडू टाकतील सलमान यांना. इम्रान यांना. अल्तमशने चेंडू टाकल्यानंतर चटवलेला चेंडू. 1 धावसंख्या झालेली आहे धावून काढलेली. दुसऱ्या धावसंख्या काढतायत मात्र आणि रनआउट. एक चांगला थ्रो. धावसंख्या 42. दुसरी धाव करत असताना इम्रान मात्र रनआउट झालेले. फलंदाजाचं नाव जय. सलमान यांची इम्रान यांची जागा घेण्यासाठी आलेले ते म्हणजे जय. इम्रान धावबाद होऊन परत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले ते म्हणजे जय. अल्तमश चेंडू टाकतील जय यांना. आपला षटकातला तिसरा चेंडू अल्तमश टाकतायत जय यांना. चेंडू टाकलेला आणि समोर मारलेला चेंडू. 1 धावसंख्या काढलेली आहे. क्षेत्ररक्षक धाव चेंडू खाली आलेला आहे आणि चेंडू अडवलेला. अशा तऱ्हेने 2 धावसंख्या पूर्ण केलेली आहेत. एक सुरक्षित क्षेत्ररक्षण
धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. अल्तमस चेंडू टाकतील जयना. बघूया 3 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या होते ती. आणि समोर तटवून काढलेला मात्र एक धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 45. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू. अल्तमस चेंडू टाकतील सलमान यांना. चेंडू टाकलेला आहे सलमान यांनी. समोर तटून मिडावला चेंडू उंच मारलेला क्षेत्ररक्षक परंतु झेल काही झालेला नाही. एक धावसंख्या परत दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण केलेली आहे. एक अपीलचा आवाज अंपायरने मात्र नॉट आउट दिलेला आणि धावसंख्या झालेली आहे 47. या षटकातला शेवटचा चेंडू. खामगाव या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 47. सलमान चेंडू टाकतील. अल्तमस चेंडू टाकतील सलमान यांना. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू अल्तमस टाकतील सलमान यांना. चेंडू टाकलेला आहे समोर मिडॉनला उंच मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकांच्या सरळ हातात आणि फलंदाज झेलबाद. धावसंख्या झालेली आहेत 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. कामगाव या संघाने 47 धावा काढलेल्या आहेत आणि 47 धावा काढत असताना त्यांचे 5 फलंदाज मात्र बाद झालेले. 3 षटकामध्ये 47 धावा काढलेल्या आहेत. जिंकण्यासाठी पंधेरी या संघाला 48 धावांची आवश्यकता आहे. 48. 18 चेंडू आणि 48 धावा. खामगाव संघाने क्षेत्ररक्षण पंधेरी या संघाकडून फलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे मोहम्मद आणि माजिद. 47 धावा. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 षटके 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही हॅड हिटर पण फलंदाज आहेत ते म्हणजे पंधेरी संघाकडून माजिद आणि मोहम्मद. खामगाव या संघाकडून पहिली गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे सचिन. संघाकडून पहिलं षटक सचिन आणि आपलं वैयक्तिक पहिलं त्यांचं षटक सचिन यांचं. स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे माजिद आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते मोहम्मद. सचिन गोलंदाजी करतील.
माजी त्यांना पहिला चेंडू सचिन यांचा आणि सरळ मारलेला चेंडू मिडमच्या दिशेने षटकार सीमारेषेच्या सरळ बाहेर 6 धावा. एक सुंदर फटका मारलेला आणि 6 धावा जमवलेल्या आहेत ते म्हणजे माजी त्यांनी एक खणखणीत फटका मारलेला होता. धावसंख्या वाढते 6 धावा. एक चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू घेऊन येतात ते म्हणजे सचिन. चेंडू टाकतील माजी त्यांना. सचिन यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारलेला चेंडू पुन्हा एकदा षटकार पुन्हा एकदा षटकार. एक खणखणीत फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते माजिद यांच्याकडून. सचिन चेंडू टाकतील माजिद यांना. पुन्हा एकदा फटका मारलेला आहे. मला वाटतं तोही षटकार एक खणखणीत फटका 6 धावा. 3 चेंडू मध्ये 18 धावा काढलेल्या आहेत ते म्हणजे माजिद यांनी. तडकेबाज फलंदाजी. सचिन चेंडू टाकतील माजिद यांना. पुन्हा मारलेला चेंडू धाव 2 काढलेले धावसंख्या माजिद त्यांनी. धावसंख्या झालेली ती म्हणजे 20. 4 चेंडू मध्ये 20 धावा काढलेल्या आहेत. सचिन चेंडू लागतील माजिद यांना. पुन्हा मारलेला फटका आणि मला वाटतं सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात. एक धावसंख्या मात्र धावून काढलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू टाकतील सचिन. मोहम्मद यांना. चेंडू टाकलेला आणि फटका मारण्याच्या नादात चेंडू काही बॅटला लागला नाही आणि एक धावसंख्या धावून काढलेली आणि पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21 21 22 पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 22. नाही आता 22 झालेत ना रे. 22 झालेत ना. 12 चेंडू किती पाहिजेत. पहिला चेंडू टाकलेला आहे मोहम्मदने मारलेला चेंडू. एक धावसंख्या धावून काढलेली आहे आणि धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 23. महारूप ना. खामगाव या संघाकडून महारूप गोलंदाजी करत आहेत. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. महारूप गोलंदाजी करतील ते म्हणजे माजिद यांना. दुसरा चेंडू आणि चेंडू मारलेला चेंडू आहे आणि तो क्षेत्रकर आणि झेल सुटलेला आहे आणि मात्र झेल सुटलेला आणि फलंदाजाने 2 धावसंख्या धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 25. महारूप गोलंदाजी करतील माजिद यांना. तिसरा चेंडू महारूप टाकतील. फलंदाज
आणि माझी त्यांनी पुन्हा मारलेला तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आणि 6 धावा. क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला होता मात्र सीमारेषेच्या बाहेर असल्यामुळे तो षटकार. तडाखेबाज फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 31. एक सुंदर फलंदाजी माजिद यांच्याकडून. मारूफ गोलंदाजी करत आहेत माजिद यांना. चौथा चेंडू समोरच तटून काढलेला चेंडू. एक धावून काढलेली. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32. 4 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातले. आता 8 चेंडू आणि 16 धावा. मारूफ गोलंदाजी करत आहेत ते म्हणजे मोहम्मद यांना. चेंडू टाकलेला आणि समोरच चेंडू त्याने तटून काढलेला. एक धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 33. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. मारूफ चेंडू टाकतील माजिद यांना. मारूफ चेंडू टाकत आहेत माजिद यांना आणि चेंडू मारला. एक धावून काढलेली आहे. दुसरी काढलेली आहे आणि 2 धावसंख्या धावलेली आहे. धावून काढलेली. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. आणि आता मात्र शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 13 धावा. जिंकण्यासाठी 13 धावा. 35. माजिद यांनी 32 धावा काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 4 षटकार आहेत. एक तडाखेबाज फलंदाज माजिद. शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे गोलंदाज दानेश. खामगाव या संघाकडून शेवटचं षटक दानेश घेऊन आलेले ते म्हणजे. आणि हा मात्र मारलेला फटका क्षेत्ररक्षकांच्या आणि जेल सुटलेला आहे. जेल सुटलेल्या 2 धावा धावून काढलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 37. पुन्हा एकदा दानिश चेंडू टाकतील मोहम्मद यांना. पुन्हा एकदा मारलेला फटका मोहम्मद यांनी आणि मात्र 4 धावा. सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावा. सरळ 4 धावा सीमारेषेच्या बाहेर. आणि धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते ती म्हणजे 41. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावा. पंदिरी संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. दानिश चेंडू टाकतील मोहम्मद यांना. तिसरा चेंडू टाकलेला आहे आणि खराब चेंडू आणि धावसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 42. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा मारले चेंडू. क्षेत्ररक्षक 6 धावा. 6 धावा आणि पंधेरी संघ जिंकलेला.
पंदिरी संघ मात्र जिंकलेला. खरोखर सुरत फलंदाजी जिंकलेला 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 पंदिरी संघ मात्र जिंकलेला. खरोखरच तडाखेबाज फलंदाजी केलेली ती म्हणजे माजिद यांची वैयक्तिक धावसंख्या आहे ती म्हणजे 32 धावसंख्या आणि मोहम्मद यांनी 14 धावसंख्या